संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील नांदा तांडा डाभा परिसरामध्ये दिनांक 25 जून रोजी दुपारी 4 वाजेच्या दरम्यान अचानकपणे ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे शेतकरी आणि गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन शेतामध्ये पाणीच पाणी अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली असून शेतांना तलावाचे स्वरूप आलेले आहे। शेतकऱ्यांच्या मालाचे मोठे नुकसान होऊन शेतकरी हवालदिल झालेले आहेत। त्यामुळे झालेल्या मालाची नुकसान भरपाई मिळावी याकरता शेतकरी मागणी करत आहेत। सावळत 12 सर्कलमधील डाभा शेत शिवारामध्ये अचानकपणे संध्याकाळच्या वेळेस ढगफुटीसारखा प्रकार होऊन अतिवृष्टी झाली। जोरदार पावसामुळे नागरिकांच्या घरात आणि शेतामध्ये पाणीच पाणी शिरले आहे। हे दृश्य पाहून गावातील ग्रामस्थ तसेच शेतकरी मोठ्या प्रमाणात भयभीत झाले आहेत। या परिसरातील शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि कपाशी पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड व पेरणी केलेली आहे, परंतु या अचानक आलेल्या पावसाच्या नैसर्गिक आपत्तीमुळे पेरणी केलेल्या मालाचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांवरती दोबारा पेरण्याची वेळ आलेली आहे। मुला महागाची बियाणे लागवड करून या अतिवृष्टीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे। त्यामुळे शासनाने या गंभीर समस्येची त्वरित दखल घेत पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करीत आहेत। MCN न्यूज चॅनल करिता BM गुरव, जामनेर तालुका प्रतिनिधी। तुमचं नाव सांग। विजय भास्कर जाधव, रायनाटाबा, तालुका सोयगाव, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। आता जो पाऊस झालेला आहे, हा पाऊस कोणत्या पद्धतीने कसा झालेला आहे, यापासून काही नुकसान झालेले आहे काय सांगाल? हा पाऊस ढगफुटीसारखा आणि अति जोरात अवकाळी पाऊस झालेला आहे आणि यातूनच आमचं सर्व शेतकऱ्याचं गावातील नुकसान झालेलं आहे। दोन्ही तर्फा आणि नाल्याचा एकूण नाल्यामध्ये पाऊस हे पाणी माळलं नाही, त्याच्यामुळे हे आतोनात नुकसान झालं आहे। शेतकऱ्याचे वावर अशी जशी काही तुडुंब भरलेले होते, सोयाबीन आहे, कपाशी आहे, सर्व पिकांचं आतोनात नुकसान झालं। सरकारनं याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे। तहसीलदार साहेब असेल, तडुनी तलाठी, कृषी सहाय्यक यांनी सकाळी येऊन ताबडतोब पंचनामा शेतकऱ्याचा करण्यात यावा आणि या सरकारला आमची एकच मागणी आहे की आम्हाला नुकसान भरपाई देण्यात यावी। शेत पूर्ण सोयाबीन आणि हे पूर्ण दबलेलं आहे, हे बघा पूर्ण वाहून गेलेलं आहे। तरी सरकारनं यावर तातडीनं पंचनामा करण्यात यावा व ठोस असा आम्हाला भरपाई शासनाच्या मार्फत आम्हाला देण्यात यावी, एवढी सरकारला माझ्याकडून कळकळीची विनंती। या नुकसान झालेला शेतकरी